उन्हाळ्याची चाव लागली की मस्त असं मिल्कशेक, सरबत, आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा, चोकोबार, मावा कुल्फी असे थंडगार पदार्थ खावेसे आणि प्यावेसे वाटतात. आपण आज उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं असं हे मिल्कशेक बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपं आहे, कारण दूध आटवायची अजिबात गरज नाही. अवघ्या 4 साहित्यामध्ये तयार होतं. बघाल तर बघता क्षणी प्यावंसं वाटेल असं हे थंडगार मिल्कशेक. चला बनवूयात आजची रेसिपी. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 2 लिटर दूध मी गॅसवरती छान असं पातेल्यामध्ये उकळत ठेवले. 2 लिटर दुधामधले 1 वाटी दूध बाजूला काढायचं. त्याच दुधामध्ये काजू बदाम भिजत घालायचे. 10 ते 15 मिनटं काजू बदाम छान असे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छान अशी व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची. उकळलेल्या दुधावरती साई येणार नाही ह्याची दक्षता घ्यायची. कंटिन्यू आपलं दूध उकळत हलवत राहायचं. छान अशी काजू बदामची पेस्ट तयार झाली. एका वाटीमध्ये अर्धी वाटी दूध आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आणि कस्टर्ड पावडर छान अशी पेस्ट तयार करायची. कस्टर्ड पावडरने आपल्या मिल्कशेकला खूप छान असं स्ट्रक्चर येतं, टेस्टी होतं. छान कस्टर्ड पावडरची पेस्ट, काजू बदामची पेस्ट बनवून घेतली. त्यामध्ये गुटळ्या होणार नाही ह्याची छान अशी व्यवस्थित काळजी घ्यायची. छान कस्टर्ड पावडरची पेस्ट, काजू बदामची पेस्ट केली. त्यामध्ये वरनं सर्व करण्यासाठी काजू बदामचे तुकडे, विलायची पूड करून घ्यायची. व्यवस्थित असं एका बाजूला आपलं दूध उकळते. एका वाटीमध्ये काजू बदाम क्रिस्पी करून छान असे बारीक करून घेतले. 3-4 विलायच्या छान अशा पूड करून घेतली. उकळलेल्या दुधामध्ये ते विलायची टाकून घ्यायची. आपल्या मिल्कशेकला खूप छान असा स्मेल येतो विलायचीने. उकळलेलं दूध, त्यामध्ये 2 वाट्या आपली चवीपुरतं थोडीशी साखर टाकायची गोडव्यासाठी. छान साखर विरघळेपर्यंत छान असं आपलं दूध हळूहळू घ्यायचं. उकळल्यानंतर दुधामध्ये आपण जी काजू बदामची पेस्ट केली होती ती टाकून घ्यायची. आणि काजू बदामची पेस्ट टाकल्यानंतर आपलं जोपर्यंत गठ्ठ दूध होत नाही तोपर्यंत छान असं हळूहळू घ्यायचं. कंटिन्यू दूध हलवत राहायचं. त्याच्यावरती अजिबात कुठल्याही प्रकारची साय आली नाही पाहिजे, जाड थर नाही आला पाहिजे. तसं त्या पद्धतीने छान असं हळूहळू घ्यायचं. इतकी छान अशी आपली ही मिल्कशेक तयार होतं ना. छान असं आपलं काजू बदाम दुधामध्ये मिक्स होऊन गठ्ठसर झाल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडरची जी पेस्ट तयार केली होती ते त्यामध्ये टाकायची. कस्टर्ड पावडरच्या पेस्टने आपल्या मिल्कशेकला स्ट्रक्चरसुद्धा खूप छान येतं आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. छान असं हलवून घ्यायचं. त्यावरतून टाकायची विलायचीची पूड. छान आपलं मिल्कशेक तयार आहे. घरच्या साहित्यामध्ये इतकं छान असं विकत आणायची अजिबात गरज नाही. जेव्हा आपल्याला थंडगार प्यावंसं वाटते तेव्हा आपण असं मिल्कशेक करू शकतो. त्याच्यावरतून टाकण्यासाठी काजू बदामचे सुद्धा काप करून घेतले. छान हलवून झाल्यानंतर थंडगार मिल्कशेक होऊन द्यायचं. थंड प्यायला खूप छान लागतं आणि एकदम छान असं आपलं किती छान दिसतंय ना. पाहता क्षणी असं वाटते किती प्यावं आणि किती नाही. छान आपलं मिल्कशेक तयार झाले. थंड झालं. एका ग्लासमध्ये मिल्कशेक काढून घेते. त्यावरतून छान असं काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे असेल ते वरतून छान असं टाकून द्यायचं, सजवायचं आणि छान असं आवडीने मुलं पितात. नक्की एकदा ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जाता जाता सबस्क्राईब करा.